नमस्कार मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दिनांक 12 जून 2025 ला एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं होतं आणि त्या अंतर्गत शालेय पोषण आहाराची जे दर विभागणी होती किंवा जे दरवाढ होती ते करण्यात आलेली होती। तर मित्रांनो, ते जे परिपत्रक आलेलं त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला होता। तर शालेय पोषण आहार अंतर्गत जे दरवाढ झालेली आहे त्याची आता दर विभागणी कशा पद्धतीची असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शालेय पोषण आहाराची नवीन दरानुसार दर विभागणी कशा पद्धतीने असणार आहे, भाजीपाला प्लस इंधन प्लस पूरक आहार कशा पद्धतीची किती असणार आहे याची संपूर्ण सविस्तर इत्थंभूत माहिती मी सविस्तरपणे आपल्याला देणार आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो बघा, शालेय पोषण आहार अंतर्गत ही जी नवीन दरवाढ झालेली आहे याची दर विभागणी कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे अगदी सविस्तरपणे सुटसुटीत मी आपल्याला समजावून सांगणार आहे। एका कागदावर मी संपूर्ण हे डाटा काढलेला आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला ही दर विभागणी आहे ते करायची आहे। तर बघा, शालेय पोषण आहार पीएम पोषण नवीन दरवाढीनुसार दर विभागणी असणार आहे। तर महाराष्ट्र शासनाने एमडीएम आहार शिजवण्याच्या दरात दिनांक 12 जून 2025 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार पूर्वलक्षी प्रभावाने 1 मे 2025 पासून प्रति विद्यार्थी खालील प्रमाणे बदल केलेला आहे। तर मित्रांनो, हे जे परिपत्रक आलेलं होतं 12 जून 2025 ला शालेय पोषण आहाराचं आणि यामध्ये जे दरवाढ करण्यात आलेली होती याचा आपण व्हिडिओ ऑलरेडी बघितलेला होता। तर आता ही विभागणी कशा पद्धतीची असणार आहे ते आपण बघणार आहोत। तर बघा, शालेय पोषण आहार दराची इयत्ता 1ली ते 5वी साठी विभागणी जी असणार आहे त्याची टक्केवारी खालील प्रमाणे असणार आहे। तर बघा, यामध्ये 3 असणार आहे, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे भाजीपाला, इंधन आणि पूरक आहार। तर मित्रांनो, हे जी दरवाढ आहे याची टक्केवारी आपण अगोदर जाणून घेणार आहोत। तर भाजीपाल्यासाठी 38% असणार आहे, त्यानंतर इंधनासाठी असणार आहे 34% आणि पूरक आहार जो असतो आपला त्यासाठी असणार आहे 28%। हे तीनही मिळून मित्रांनो 100% झालेले आहे। तर आता बघा, इयत्ता 1ली ते 5वी साठी नवीन दर जो आहे तो आहे ₹2.59। तर मित्रांनो, हे 1ली ते 5वी साठी असणार आहे हा जो दर आहे ₹2.59 हा 1ली ते 5वी साठी असून त्याची विभागणी जी आहे ते खालील प्रमाणे येणार आहे। तर जसं भाजीपाला 38% आहे, तर यामध्ये बघा ₹2.59 38% म्हणजे 0.98 एवढे ते होणार आहे 38% त्याचे। आणि त्यानंतर इंधन जो आहे तो 0.88 होणार आहे आणि पूरक आहार जो आहे तो 0.73 होणार आहे। म्हणजे 38%, 34% आणि 28% याची जी दर विभागणी आहे, भाजीपाल्यासाठी 98 पैसे, इंधनासाठी 88 पैसे आणि पूरक आहारासाठी 73 पैसे प्रति विद्यार्थी। आणि हे पूर्ण मिळून जर याची आपण एकूण केली तर हे होणार आहे ₹2.59। तर मित्रांनो, ही जी दरवाढ आहे आणि याची दर विभागणी आहे ही 1 ते 5 साठी अशा पद्धतीची असणार आहे। त्यानंतर आपण शालेय पोषण आहार दराची इयत्ता 6वी ते 8वी साठी जर आपण विभागणी पाहिली तर त्याची टक्केवारी खालील प्रमाणे येणार आहे। तर त्याची टक्केवारी बघा, भाजीपाल्यासाठी 40% येणार आहे, त्यानंतर इंधनासाठी 31% येणार आहे आणि पूरक आहारासाठी जे आहे ते 29% येणार आहे। हे तीनही मिळून मित्रांनो इथे 100% झालेले आहे। तर आता बघा, इयत्ता 6वी ते 8वी साठी नवीन दर जो आहे तो असणार आहे ₹3.88। हे असणार आहे 6वी ते 8वी साठी ₹3.88। तर याची आता विभागणी जी आहे ते खालील प्रमाणे असणार आहे। तर बघा, याची विभागणी खालील प्रमाणे इयत्ता 6वी ते 8वी साठी असणार आहे। तर भाजीपाला येणार आहे याचा ₹1.55 40% म्हणजे ₹3.88। त्यानंतर भाजीपाला झाला, त्यानंतर इंधन येणार आहे ₹1.20 आणि पूरक आहार येणार आहे ₹1.13 आणि याची जर आपण टोटल केली तर याचे येणार आहे ₹3.88। तर मित्रांनो, हे 6वी ते 8वी साठी दर विभागणी असणार आहे याची अशा पद्धतीने। तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीने आपली हे जे दर विभागणी असणार आहे नवीन दरानुसार हे कशा पद्धतीने असणार आहे हे आपण इथे जाणून घेतलेलं आहे। अत्यंत सविस्तरपणे आपण इथे हे जे दर विभागणी आहे नवीन दरानुसार ते कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे, टक्केवारी कशी असणार आहे आणि त्याची प्रत्यक्ष
दर म्हणजे रुपये किती येणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती इथे जाणून घेतली आहे. मित्रांनो, हे जे पेज आहे याची PDF मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे. जर आपल्याला हवी असेल तर तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. तर शालेय पोषण आहार म्हणजे PM पोषण अंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.